नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पहा. महाराष्ट्र इथून लाईव्ह सुपरफास्ट बातमी. नमस्कार, बातमी. लातूर तालुक्यातील सारोळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील विद्यार्थ्यांना संडास बाथरूम साफ करायला लावली. मुख्याध्यापक व काही शिक्षकांनी हे प्रकार पालकांनी बघितला. आपल्या मुलांना संडास रूम साफसफाई करताना प्रतीक्षा बघितला. मोहम्मद युसुफ पठाण, रंगनाथ माणिकराव बोडके, अनिल दगडू, कसबे देवदास, प्रभू गायकवाड, ऋतिक पांडुरंग चव्हाण प्रत्यक्ष पाहिले. मुलाच्या पालकांनी विचारले, मुख्याध्यापक सर, तुम्ही मुलांना संडास बाथरूम का साफ करायला लावली? आमचे मुले शिक्षणाकरता येतात का, संडास साफ करण्याकरता येतात का, हे जवाब द्या. मुख्याध्यापकने अरेच्चा भाषा केली. तुम्हाला काय करायचे ते करा, माझे कोणीच काही करू शकत नाही. पालकांनी जिल्हा परिषदच्या शिवसाहेबांना बरे तक्रारी केल्या पण कुठलीच कारवाई झाली नाही. मुलांसोबत अशा घटना बऱ्याच वेळ झाल्या आहेत. आपण प्रत्यक्षात शाळेचे निरीक्षण करावे. सारोळा शाळेमध्ये स्वच्छता नावाची चीज राहिली नाही. इथली शिक्षक समिती त्याच्यावर काहीच बोलत नाही. मुलांच्या आरोग्यास धोका झाल्यास मुलांची जबाबदारी कोण घेणार? गावातल्या पालकांनी हा व्हिडिओ शूट करून जिल्हा परिषद शिवसाहेबांना तक्रार देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नाही. म्हणून शाळेतल्या मुलाच्या पालकांनी दिला इशारा, उपोषणचा. जिल्हा परिषद शिवसाहेब, आपण या तक्रारीचा चौकशी करून या मुख्याध्यापक व शिक्षक जे बी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सारोळा गावच्या पालकांनी केली आहे. निवेदक मोहम्मद युसुफ पठाण, रंगनाथ माणिकराव बोडके, अनिल दगडू, कसबे देवदास, प्रभू गायकवाड, ऋतिक पांडुरंग चव्हाण. बातमी सारोळा तालुका, जिल्हा लातूर. इथून जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद. का झालंय बोला की. आता बाथरूम मध्ये पाणी कापड टाकलं मला तर तिने काय म्हणतात, लेकर बाथरूम गेलं पाणी टाकते म्हणून. तुमचं बी करतो, त्यांचं बी करतो, सगळ्याच करतो. बोला बोला की. तुम्हाला करू का म्हणल्यानंतर काम तुम्ही बोला. आचारसंहितेमध्ये काम करून घेता का? म्हणजे इलेक्शन आलं की तेवढं थकायला तो काय लावायचं का? मग दुसऱ्यांना बी कळू द्या, बाहेरचे जीव त्यांना बी काय त्रास आहे काय नाही ते का हो. तुमच्या पुरतं तुम्ही त्यांना भागवण्यापुरतं ही करला का? आमची अडचण आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? इतके दिवस तुम्हाला लेकराचं बाथरूम दिसला नव्हतं का? इलेक्शनच्या वेळेस तुम्ही काम करून घेतला. संडासात लेकर पाणी टाकलं नाही ते करणं झालंय, ते दिसणं झालंय का? बाथरूम केल्यानंतर तिथं बाथरूमची ओढ टाक्या कशाला बसले, दाखवायला बसलेत का गावाला? तिथं पाणी नाही का बाथरूम मध्ये? तिथून बाहेरून टाकीचं पाणी तिथं घेऊन जायला